सोलापूरचा कोणताही प्रश्न असू दे, शासन दरबारी म्हणजे ते राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांच्या दरबारी लवकर सुटत नाहीत, हे असं आपण वारंवार पाहतोय. सोलापूर शहरात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2 उड्डाणपूल जाहीर केले होते. एक छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन आणि 7 रस्ता, आणि दुसरा उड्डाणपूल होता बोरामणी नाका, अशोक चौक, महावीर चौक आणि पत्रकार भवन. या दोनही उड्डाणपुलांसाठी सुरुवातीला 900 कोटी रुपये जाहीर केले होते. त्याचे एस्टिमेट पुन्हा वाढल्यामुळे जवळपास 1000 कोटी रुपयांचा फंड गडकरी यांनी या उड्डाणपुलासाठी राखीव ठेवला आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी सोलापूरला व्हिजिट केली आणि हे दोनही उड्डाणपूल भूसंपादनाअभावी न झाल्यामुळे खंत व्यक्त केली. जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल बांधकाम सोलापूर शहर 1020 कोटी. याची किंमत पहिले 500 कोटी रुपये होती, आता डबल झाली. त्याचं मला दुःख आहे, पण आता तुम्ही यावेळी मात्र जर नाही केलं तर मी हे काम कॅन्सल करीन आणि मग मी मात्र याकरता जबाबदार राहणार नाही. तेव्हा ते तुम्ही जरूर करून द्या. आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी चार्ज घेतला आहे आणि त्यांनी या दोनही उड्डाणपुलासंदर्भात संवेदनशील आहेत. वारंवार ते बैठकी घेत आहेत. 2018 साली महाराष्ट्र शासनानं भूसंपादनाची जबाबदारी घेतली आणि या दोनही उड्डाणपुलासाठी जवळपास 299 कोटी रुपयांचा GR 2018 साली राज्य शासनानं काढलेला आहे. आजवर काही ठिकाणचं भूसंपादन झालं, मात्र काही ठिकाणचे निवाडे अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भूसंपादन करून देण्यासंदर्भाची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्यांना शहरातील आमदार, खासदार यांनी पाठपुरावा करणं किंवा त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. कारण या मार्गावरील अनेक जागा या राज्य शासनाच्या आहेत, काही वन खात्याच्या आहेत, काही केंद्र सरकारच्या आहेत, त्यामुळं काही पोस्ट ऑफिसच्या आहेत. त्यामुळं खासदारांचं वजन केंद्र सरकारमध्ये जास्त पडतं. त्यामुळे सोलापूर शहरातील दोनही खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार ज्योती वाघमारे यांची जबाबदारी खूप मोठी आहे. या दोनही उड्डाणपुलासाठी भूसंपादन करून देण्यासाठी त्यांनी शासन दरबारी म्हणजे केंद्र सरकारमध्ये आपलं वजन खर्ची केलं तर लवकरात लवकर भूसंपादनाची कारवाई पूर्ण होईल आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील हे दोनही उड्डाणपूल भविष्यात होतील अशी आशा करायला काय हरकत नाही. त्याच पद्धतीनं केंद्र सरकारच्या अखत्यारीतील म्हणजेच नितीन गडकरी यांच्याच डिपार्टमेंटचे असलेले 2 विषय पुन्हा एकदा नव्याने सांगतोय. एक तर सोलापूर शहरातील दमणीनगर येथील उड्डाणपूल, जो की 6 महिन्यापूर्वी आपण रेल्वेचा जो काय 100 वर्ष जुना ब्रिज आहे तो पाडला आणि त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन उड्डाणपूल होतोय. यासाठी 38 कोटी रुपये गोयला इन्फ्रा या कंपनीची निविदा NHAI ने मंजूर केली. तिथे काम देखील सुरू आहे, मात्र ते कामाची गती फारशी काही समाधानकारक नाही. 6 महिन्यात आपण बघितलं तर इतर 30% देखील काम झालेलं नाही आणि NHAIचे अधिकारी सांगतात की डिसेंबरपर्यंत उड्डाणपुलाचं काम सुरू होईल. आताची गती पाहिली तर चॅलेंज देऊन सांगतो की डिसेंबरपर्यंत हे काम होणार नाही. हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा अशी तमाम सोलापूरकरांची इच्छा आहे. कारण त्या ठिकाणी पर्यायी मार्ग जे आहेत ते अत्यंत धोकादायक, अत्यंत घाणेरडे आणि अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल कधी होणार अशी वारंवार विचारणा एस न्यूज मराठीकडं सोलापूरकर करतात. म्हणून या संदर्भात आम्ही वारंवार व्हिडिओ करतोय आणि त्या उड्डाणपुलाचा वारंवार पाठपुरावा देखील करतोय. सध्याची गती वाढवणं, त्याची बैठका घेणं, पालकमंत्री जयकुमार गोळे यांचं देखील यामध्ये खूप मोठं योगदान असणार आहे. त्यांनी याबाबत रेल्वे अधिकारी असतील किंवा सोलापूर शहरातील प्रशासकीय अधिकारी असतील, NHAIचे अधिकारी असतील, यांना वारंवार याचा आपल्या विषयपत्रिकेवर अजेंडा ठेवून कामाचा आढावा घेणं गरजेचं आहे. नाहीतर मार्च झाला तरी या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार नाही. दुसरा विषय आसरा चौकातला. आसरा चौकात देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नवीन उड्डाणपूल जाहीर केला. आमदार सुभाष देशमुख यांचा यासाठी वारंवार पाठपुरावा होता. इथंही भूसंपादनाचं काम रखडलं आहे. काही जलवाहिन्या शिफ्ट करण्याचं महापालिकेचं काम असेल किंवा काही ठिकाणी भूसंपादनाचं काम असेल. त्यामुळं 2023 साली या कामाचं भूमिपूजन होऊन देखील आज 3 वर्ष झाली तरीही आसरा चौकातील उड्डाणपूल हा रखडलेलाच आहे. त्यामुळं सोलापूरच्या आमदारांना, सोलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की सोलापूर शहरातील हे दोनही उड्डाणपूल जे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये खर्च करून केले जाणार आहेत, त्यासाठी भूसंपादनासाठी राज्य सरकार जवळपास 209 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. महापालिकेचा हिस्सा त्यामध्ये 70 कोटी रुपये असणार आहेत. त्यामुळे हे भूसंपादन तातडीनं करणं
हे गरजेचं आहे. यासाठी शहरातील आमदार, खासदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रेशर बिल्टअप करणं हे आमदार खासदारांचं काम आहे. तरच हे दोन्ही उड्डाणपूल होतील. त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील दमाणेनगरच्या रेल्वे पूल आणि आसरा चौकातील रेल्वे पूल हे देखील करण्यासाठी वारंवार याचा आढावा घेणं गरजेचं आहे. तरच सोलापूर शहरातील ट्रॅफिक मुवमेंट व्यवस्थित होईल हे मात्र नक्की. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.